चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहू. ठीक आहे, काय म्हणतात, फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन्स. ठीक आहे, दोन प्लेन दिली आहे. ठीक आहे, मान की चलो हा वाला एक प्लेन आहे. प्लेन म्हणजे जागा ना, समजा. ठीक आहे, फील करा एक प्लेन हा आणि मानून चलो हा एक प्लेन आहे. ठीक आहे, असं समजा प्लेन. ठीक आहे, आता या दोघांमधला अँगल काढायचा. फील करा. ठीक आहे, पटलं ना, कारण 3D. ठीक आहे, पटलं ना, हा वाला एक प्लेन आणि हा वाला एक प्लेन असं समजा. ठीक आहे, आणि याच्यामध्ये अँगल काढायचा. ठीक आहे, तर दोन प्लेन मधला अँगल काढायचा. ठीक आहे, पटलं ना, दोन प्लेन मधला अँगल काढायचा. ठीक आहे, फील कर. फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन्स आणि दोन प्लेन दिली आहेत आपल्याला. ठीक आहे, तर तुम्हाला माहित आहे का म्हणून पहा की आपल्याला एक गोष्ट माहित आहे, द अँगल बिटवीन का म्हणून पहा, लेट द अँगल बिटवीन आता एक काम करतो. ठीक आहे, सुनो मेरी बात डायरेक्टली. अँगल बिटवीन कौन सा पहा, आर इज इक्वल टू आर. आता एक काम करतो ना, सीधा इक्वेशन तर तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, पटलं. आता 10 वेळा का लिहायचं. ठीक आहे, डायरेक्टली तर अँगल बिटवीन आर वेक्टर आणि N1 वेक्टर. ठीक आहे, हा N वेक्टर नॉर्मल समजता ना. ठीक आहे, आणि इज इक्वल टू 17 अँड 17 नाही सॉरी डिस्टन्स आता डी म्हणा तर D1 म्हणा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, कारण डिस्टन्स होता. ठीक आहे, पटलं ना, आर वेक्टर N1 वेक्टर D1 अँड दूसरा बात चेक करा, दूसरी जो प्लेन इक्वेशन ऑफ प्लेन है, इक्वेशन ऑफ प्लेन में. ठीक है, तर आर आणि N2 आणि D2 इज अँगल बिटवीन कौन सा, यावाला इक्वेशन प्लेनचा म्हणजे यावाल्या प्लेनचा इक्वेशन आणि हा जो यावाल्या प्लेनचा इक्वेशन. याच्या मधला अँगल का राहते पहा, तर याच्या मधला अँगल का राहते पहा, कॉस थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे, का राहते पहा, N1 इंटू N2 हा फॉर्म्युला माहित ठेवा. ठीक आहे, N1 इंटू N2 म्हणजे नॉर्मल हा जो N वेक्टर आहे ना आणि हा N वेक्टर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, याच्या प्रॉडक्ट आणि मॉड्युलस ऑफ N1 आणि मॉड्युलस ऑफ N2. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, विषय क्लोज. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, बहुत ही बढिया. ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा, कोणाकोणाची गरज आहे सर, तर सर N1 इंटू N2 पाहिजे. ठीक आहे, ते एक काम करता पहा, डॉट प्रॉडक्ट आहे तर N1 डॉट N2 काढा. का होईल पहा, N1 वेक्टर इथं चेक करा पहा, RN हाच तर N1 वे सर. ठीक आहे, आणि RN2 तर हाच तर N2 सर. ठीक आहे, मग एक काम करा, लिहा -2i प्लस J प्लस 2K. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. इंटू डॉट प्रॉडक्ट कोणासोबत पहा की 2i प्लस 2J प्लस K. ओके, कशावरून माहिती जरा समजलं ना, अरे RN आणि RN हा फॉर्म आहे ना. ठीक आहे, म्हणून मला माहिती झाला N1 आणि N2 आहे. ठीक आहे, मग आता एक काम करा, डॉट मध्ये तुम्हाला माहित आहे की I डॉट I1 आणि I डॉट J 0 होते. ठीक आहे, तर मग मी काय करतो, फक्त I वाले I सोबत खेळतो आणि J वाले J सोबत खेळतो आणि K वाले K सोबत खेळत आहो म्हणजे मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, तर काय पहा, -2 इंटू डायरेक्ट 2 आणि I डॉट I1 येते. चेक करा, मी लिहत ना, आता तुम्हाला माहित आहे I डॉट I1 येते. ठीक आहे, प्लस चला 1 इंटू 2 आणि सर आता J डॉट J 1 येते. ठीक आहे, त्यानंतर 2 इंटू किती 1 ना, चेक करा 2 इंटू 1. ओके, 2 इंटू 1. मग आता मला सांगा, इथं आला -4 प्लस 2 1 2 आणि प्लस 2. ठीक आहे, किती आला चेक करून घ्या. ठीक आहे, आला 0 आला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, डायरेक्ट आला 0. आता पहा ना, 4 - 4 0 आला. आता 0 आला तर करू का. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता काय होईल, मॉड ऑफ N काढेल. ठीक आहे, तसं काही काढायची गरज आहे ना आता, कारण हा 0 आला. ठीक आहे, 0 बाय दिस डंडा 0च होते. ठीक आहे, पण आता काढू पहा, मॉड्युलस ऑफ N बार का राहते, चेक करा, N मॉड्युलस ऑफ N. ठीक आहे, तर काय राहते पहा, याच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर म्हणजे -2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. तर किती येईल चेक करा, किती होईल, 4 प्लस 1 प्लस 4 इज इक्वल टू किती आला, चेक करा 9 ना. ठीक आहे, आणि 9 जो आला तो 3 येते, स्क्वेअर रूट ना डायरेक्ट. ठीक आहे, त्यानंतर N2 काढा बरं, N2 काढा. N2 किती येईल, तर सर त्याचा स्क्वेअर रूट घ्या. किती पहा, 2 चा स्क्वेअर आणि 1 चा स्क्वेअर. बहुत ही बढिया. ठीक आहे, 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर किती येईल पहा, याचा पण आन्सर नाही, चेक करा. ठीक आहे, 2 2 जा 4. तर N2 किती येईल पहा, चेक करा, याचा आन्सर 3 आला. ठीक आहे, आता एक काम करता की फ्रॉम इक्वेशन पण एवढं मी मिटवून घेतो. ठीक आहे, आता काय म्हणतो पहा, वाटल्यास हाही मिटवून घ्या. आता फ्रॉम इक्वेशन पण. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. एक काम करा की N1 डॉट N2 काढा, किती आला 0 ना, तर 0 डिवाइडेड बाय इकडे कॉस थीटा आहे बघा, ध्यान से देखो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता काय होईल पहा, सुनो मेरी बात, 0 आणि डिवाइडेड बाय किती आला 3 इंटू 3. तर काय होईल पहा, 0/9 म्हणजेच किती येते 0 येईल. ठीक आहे, पटला ना, म्हणजे कॉस
थिटा किती आला 0 ना. मग आता मला एक गोष्ट सांगा, बहुत ही प्यारा, ठीक आहे, का हो की कॉस थिटा केव्हा 0 राहते, तर सर कॉस 90 वर 0 राहते. ओके, मला चेक करा ना, कॉस थिटा केव्हा 0 राहते, तर कॉस 90 डिग्रीवर 0 राहते, पाय बाय 2 वर. अरे कॉस 90 0 ना, मग काय अल्फा कॉस कॉस खतम, मग थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. आज तर फाइंड करायचा होता, ठीक आहे, अँगल बिटवीन, ठीक आहे. अशा प्रकारे हा वाला क्वेश्चन समजला असेल मेरे प्यारे दोस्तों. बाकी आपण ब्रेक की बात पाहू, ठीक आहे.